एका वारकऱ्याकडे 5-4 वारकरी आले. धन्यकुमार बुवा 5-4 वारकरी आले. वारकरी आल्याच्या नंतर हातपाय धुवायला पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकला. आणि मुख्य घरातली मालक आपल्या पत्नीला आणि मुलाला सांगतात, आता ती जेवून आलीत, आता संध्याकाळी भजन होईल. काय काय त्यांना जेवायला काय करायचं उद्याच्याला? मुलगा हुशार होता. मुलानं सांगितलं, बाबा गावात आपल्याला कोणी उधार देईल बापू अशी पत नाही. उधार देईल अशी आपली पत नाही. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चमकणाऱ्या लोकांचीच पत असती. चमकणाऱ्या लोकांची पत, मग तो मूर्ख का असना त्याची पत. पण देवाच्या आणि संतांच्या दरबारात ओरिजिनल लोकांची पत असते. ओरिजिनल सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांची पत असते तिथं. काय पुण्यवान लोक असते लोक, काय काय नशीबवान माणसं. बापू त्या वारकऱ्याच्या मुलांना सांगितलं, बाबा आपली पत नाही, आपल्याला कोणी किराणा उधार देणार नाही, एखादी बाई उसनी पीठ देणार नाही, साखर देणार नाही, गुळ देणार नाही, काय करायचं? वडिलांनी सांगितलं, बाळा भविष्य गेले, आल्याला वारकरी उपाशी जाऊ द्यायला नाही. एकदा तुझ्या आईला शरीर इकायची वेळ आलती. त्या वारकऱ्याच्या बायकोनं 2 तासाकरता अण्णा शरीर इकलं होतं. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास नावाचा दुकानदार. संत महिपती महाराजांनी वर्णन केलं गोडसं, ज्यांनी 350 ग्रंथ केले महिपती महाराजांनी. आता मी तुझ्या आईला म्हणू शकत नाही रे, आपण दोघं ठरवू काय करायचं ते. सात्विक सदाचारी मुलगा, त्या मुलानं सांगितलं, बाबा आता आपल्याकडे एक पर्याय आहे. जीवनभर कधी तुम्ही आणि मी आणि आईनं चोरी केली नाही, पण 4-5 वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता आपण चोरी करू. घेतलं चोरीचं साहित्य, एवढी एवढी पार घेतली आणि त्या पहारीनं दुकानदाराचं दुकान धन्यकुमार महाराज मागून फोडलं. मागची पाठभीत फोडली. दगडानं दगड, खड्यानं खडा, दगडानं दगड काढा, छिद्र पाडलं. वडिलांनी सांगितलं, मोठं कर, मी जातो. मुलगा म्हणला, बाबा तुमच्या शरीरा एवढं छिद्र करण्यासाठी वेळ जाईल, उजडेल आणि दुकानदार उठल, लोक उठतील, त्याच्यापेक्षा हे छिद्र माझ्या आकाराचं आहे, मी याच्यातून जातो. मुलगा आतमध्ये गेला. त्या मुलानं दुकानदाराचा पैसे ठेवायचा गल्ला नाही पाहिला अण्णा. त्यांनी पिठाचं पोतडं पाहिलं, डब्बा पाहिला, डाळीचा डब्बा पाहिला, तांदळाचा डब्बा पाहिला, साबळे गोवा, आणि वडिलांकडनं उपरनं घेतलं. 5 वारकरी जेवतील इतकेच तांदूळ, एवढंच पीठ, एवढीच डाळ, तितकीच साखर, गुळ काय असेल तेवढं घेतलं. त्या गाठोड्यात बांधलं आणि गाठोडं त्या खिंडीतून मध्ये टाकलं, बाहेर टाकलं. वडील म्हणले, बाळा ये लवकर. जीवनात कधी आपल्याला चोरी करायची वेळ आली नाही, पण आज योग आलाय. ते पण या अन्नातला एक कण सुद्धा तोंडाला आपण कोणी लावायचं नाही. वारकऱ्यासाठी चोरी करतो. चल लवकर बाहेर आहे. दुकानदार दुकानात झोपलेला आहे. अण्णा गडबडीमध्ये त्या भिंतीच्या छिद्रातनं या वारकऱ्याचा मुलगा बाहेर येण्यासाठी गेला. अंग चाळीत 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 बाहेरून कसे गेले तर बापानं मध्ये ढकललं होतं. वारकऱ्यानं मुलाला ढकललं याच्याकरता मध्ये गेले. आता आतून ढकलायला कोण आहे? गुरुजी. त्याच्यामुळे अंग चाळीत 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 त्या खिंडीतून बाहेर निघत असताना दुकानातल्या डब्याला पाय लागला आणि खडदिशी डब्बा वाजला. वाजल्याबरोबर दुकानदार उठले. कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं तर चोट्ट्याने दुकान फोडलं. धरले पाय.
बाहेरच्यानं किती ओहड्याच्या नंतर आता पोरग बाहेर येईल. पाय बाहेर असते तर ताकद लावता आली असती. आता डोकं बाहेर आहे, पाय आतमध्ये आहे. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, पायाला कपडा बांधला, मेडीला आतमध्ये खांबाला पाय बांधून टाकला. मुलानं सांगितलं, बाबा आता काय करायचंय? वडिलानं सांगितलं, जीवनात कधी चोरी केली नाही, वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता पसाभर पिठाकरता चोरी केली. आता चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव जाणार. हा वारकरी चोर आहे, आपलं नाव जाणार. मुलगा हुशार होता, हुशार होता मुलगा. मुलानं सांगितलं, बाबा काय वानू आता न पुरे वाणी. बाबा एक तुम्हाला पर्याय सांगू, आपलं नावही जाणार नाही, वारकरी उपाशी जाणार नाहीत, आपल्याला लोक चोर म्हणणार नाहीत, कोणाची मायवेली आपल्याला चोर म्हणायची, पण तुम्ही मग ऐका. वडिलांनं सांगितलं, आयुष्य गेले, मला बुद्धी सुचत नाही, तू कोण पांचट मला शिकवणारा. ऐका ना बाबा माझं, ऐका ना. एकच पर्याय, एकच पर्याय, एकच आहे. वारकरी उपाशी जाऊ नये असं जर तुम्हाला अंतःकरणातून वाटत असेल, आपल्या घरचा वारकरी उपाशी जाऊ नये असं तुम्हाला अंतःकरणातून वाटत असेल, तर तुम्हाला विटेवरच्या मालकाची शपथ आहे, तुम्ही माझं डोकं कापून न्या. वडिलांना सांगितलं, तुझं डोकं कापून नेल्यावर काय होईल? काहीच नाही बाबा, माझं डोकं कापून न्या, आईला दाखवू नका, कुठंतरी कपड्यात कोपऱ्यात ते डोकं ठेवून द्या आणि हा किराणा आईपाशी टेका. आई पहाटे स्वयंपाक करील, वारकरी जेवतील, वारकरी निघून जातील, हे तुझं बाकीचं शरीर. काही नाही म्हणले बाबा, सकाळी दुकानदार अख्ख्या गावातल्या लोकांना बोलविल आणि इथून खालचं शरीर लोकाला दाखविल. डोकं नसल्यावर हे शरीर कोणाचंही कळत नसतं बाबा, कळत नसतं बाबा. काही काळजी करू नका, जा बाबा, जा 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 जा. काय वाटलं असेल हो बापाला, काय वाटलं असेल? वडिलांना सांगितलं, बाळा तुला काय बापाचं दुःख आणि माईचं दुःख कळलं नाही, त्याच्यासाठी बाप व्हावं लागेल, तुला बाप व्हावं लागेल, त्यावेळेस कळेल मुलगा काय असतोय. मुलानं सांगितलं, बाबा आतापर्यंत जसं कळतंय तसं तुमचं वैराग्याचं टोक पाहत आलो, वैराग्य पाहत आलो. वाक्य नीट ऐका, मी आतापर्यंत तुमचं वैराग्य पाहत आलो, पण मला असं वाटत होतं आकाश किती इती येईल मोजता येईल, समुद्रात किती थेंब पाणी आहे मोजता येईल, समुद्रातली वाळू किती आहे मोजता येईल, पृथ्वी किती आहे मोजता येईल, पृथ्वीवरचे झाडं मोजता येईल, पृथ्वीचे कण मोजता येईल, पण तुमचं वैराग्य मोजता येणार नाही इतकी मला खात्री होती. पण आज माझा विश्वास संपलाय, तुमचं वैराग्य इथं संपलंय. काय मूर्ख आहेस रे, एवढ्या मोठ्या निष्ठावंत वारकऱ्याच्या पोटी जन्म घेतलायस तुझ्या बापानी. शेला इनल्याच्या नंतर तो शेला भजन करतोय, ठाई ठाई शेल्यावरती दिशे राम नाम ग. एवढी भक्तिसूत्रातली ताकद माझ्याकडे आहे भक्तीतली, आणि तू मला म्हणतो वैराग्याचं टोक संपले. बाबा त्याग वैराग्य काय, मला लक्षात आलंय तुमचा मोह तुमच्या पुत्रावर आहे. कशाला महाभारत ऐकता? अहो मुलाचा मोह झाल्यामुळं जंगलात जाऊन मरावं लागले. अस्थिरोर भयती वैशानरो, आग लावण्यासाठी कोणी शिल्लक नव्हतं, आणि तुम्ही एकट्या पोराचा मोह धरता. काय तुमचं वैराग्य माझ्यासाठी? तोंडावून हात फिरला, बाळा कसं कापू रे तुला, कसं कापू, कसं कापू. बाबा तुम्हीच मला एकदा सांगितलं होतं, संतासाठी शरीर खर्चिलं तरी चालते. संताची पायी खर्चावे शरीर, सांगतसे कबीरा, सांगतसे कबीरा.
संताची हे पाये खर्चावे शरीर सांगत से कबीर कमालाशी सांगत से कबीर कमाला। बाबा संतांकरता आपलं शरीर जरी गेलं तरी चालतंय असं तुमचं वाक्य आहे बाबा। मग हे तुमच्या पोटी जन्माला आणार तुमचं पुत्ररत्न संतांकरता मरतंय, हे लोकांसाठी वाक्य आहे का तुमचं? हे दुसऱ्याकरता अभंग आहे का तुमचा? बाळा हा उपदेश तुझ्याकरता आहे, पण मी बाप आहे, कसं डोकं कापू? अंतकरणावर दगड ठेवा, डोळे झाका, डोकं कापून घ्या. कापून घेतलं डोकं. घरी नेलं, एका कोपऱ्यात ठेवलं. आईने विचारलं, मालक कमाल कुठे? येईल पाठीमागून. आज ती माय होती, माय होती. या विश्वात सगळ्या प्रेमाचं टोक सापडल, पण संतांच्या माईच्या प्रेमाचं टोक आतापर्यंत नाही कोणाला सापडलं, नाही सापडलं कोणाला. आनंद आश्रमाचे एक संन्यासी होते अण्णा. त्या संन्याशीची आई मृत्यू पावली. आईच्या अंत्यविधी करता, वेगात सांगतो, आईच्या अंत्यविधी करता ते संन्यासी आले. संन्याशानं आईच्या जळत्या प्रेताला 5 प्रदक्षिणा केल्या. आईचं पार्थिव पाहायला नाही भेटलं, तोपर्यंत पेटून दिलं. जळत्या पार्थिवाला, त्या शरीराला, त्या चितेला 5 प्रदक्षिणा केल्या आणि पूर्वेकडे तोंड करून आईचं स्मरण केलं. माय, तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काट्या कुट्यात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या माऊलीच्या पोटी जन्म घेतलाय. तुझी कुस किती पवित्र आहे. आनंद आखाड्याचा संन्यासी झाले. जाता अगं या जगात फक्त दूध पेताना तुझं स्तन पाहलंय. काय वाक्य मशानभूमीतलं. माय, लहानपणी तुझ्या मांडीवर माझ्या तोंडावर तू पदर टाकला, त्यावेळेला या पोटाची खळगी भरण्यासाठी लहानपणी तुझं वक्षस्थळ मी पाहिलं. माय, त्याच्यानंतर जगातल्या प्रत्येक स्त्रीला तुझ्यापेक्षा कोटी दर्जानं पाहिलं ग. माय, लहानपणी तू जन्म दिलास म्हणून तुझं एकदा वक्षस्थळ पाहिलं पितानं. याच्यानंतर जगातल्या पदर पडलेल्या स्त्रीकडे कधी पाहत नव्हतो. इतकं गोड जगलो. आणि इतकं जर गोड जगला असेल आणि तुझ्या पोटी मी जन्म घेतलाय, किती पुण्य तुझं माझ्या पाठीमागे. जाता जाता मला दर्शन दे एकदा. देन मा एकदा दर्शन दे, दे दर्शन. जळत्या चितेतून हात बाहेर आला. आपल्या मुलाच्या हातात हात दिला आणि हात निघून गेला. याला माय म्हणायचे. कोण कोण मोजू शकणार आहे प्रेम? एक बाई वारली. तिचा मुलगा ताना होता, 1.5 वर्षाचा, रडू लागला. आईला बशिलं भिंतीला. आईला भिंतील बशिलं टेकिल्याच्या नंतर सुवासनी हळदी कुंकू लाईत होत्या. पोरग रडत होतं. तेवढ्यात त्याची मावशी आली. त्याच्या आईसारखी दिसत होती. सगळ्यांनी सांगितलं मावशीला, बाई याची आई वारली, आता माय म्हणून तू याला सांभाळ, तुझ्या चेहऱ्याकडे बघून तुला आई म्हणील. नाही म्हणलं ते, रडू लागलं. अण्णा गावातल्या वयस्कर व्यक्तीनं सांगितलं, याचं रडणं थांबण्यासाठी बिस्किट दिल्यावर ऐकत नाही, पैसे दिल्यावर ऐकत नाही, गाडीत बसल्यावर ऐकत नाही. तुम्हाला जर याचं रडणं थांबवायचं असेल तर याची मेलेली माय दाखवा. आणि मेलेल्या माईच्या पुढं टेकल्याबरोबर तिच्या मांडीवर गेलं आणि चेहऱ्याकडे बघत बघत झोप लागली. माधव महाराज मगर सांगायचे, मेलेल्या माईच्या डोळ्यातून जे वात्सल्य मिळते का, ते जगातल्या कोण्या स्त्रीकून भेटणार नाही. मेल्यावर सुद्धा तिच्या डोळ्यातून वात्सल्य मिळालं. मांडीवर झोपलंय. आई येते. आई विचारलं, धनी कमाल कुठे? येईल तो येईल. जागून काढली रात्री. पहाटे स्नान केलं, पीठ भिजवलं. बाईनं मालक पूजा करत असताना विचारलं, धनी एक बोलू? समोर ठेवलेल्या जगन्निवासाची शपथ आहे, कल्याण कुठे?
डोळे मोठाले केले आणि बायकोला सांगितलं त्या कपड्यात गुंडाळून ठेवलाय, कपड्यात गुंडाळून ठेवलाय. पीठ भिजवलं होतं आयुष्य बुवा, धन्यकुमार बुवा. हात धुतला आली, ते कपडा उकलायला गेली, त्याच्यातून रक्त बाहेर दिसलं आणि मुलाचा चेहरा दिसला. छातीवर हात टाकून हंबरडा फोडणार. वारकऱ्यानं सांगितलं, तू रडली की वारकरी उपाशी जाते. वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता पोरानं डोकं कापायला सांगितलंय. वारकरी उपाशी जाऊ नये म्हणून बापानं पोराचं डोकं कापलंय. तू जर आता ओरडशील तर वारकरी उपाशी जातील. अश्रू वाटून टाकले. डोळ्यातल्या दुःख अश्रूला सांगितलं, बाळानो आतापर्यंत सुखाचे अश्रू पाहिलेच नाही, सुखाचे अश्रू पाहिलेत नाही. आणि या दुःखाच्या अश्रूमुळे जर वारकरी उपाशी जात असतील तर निष्ठावंत वारकऱ्याची शपथ आहे, दुःख अश्रूला डोळे रडता कामा नये. आणि भजन करीत करीत स्वयंपाक केला. दुकानदार फार हुशार होता. डोकं कापलेल्या शरीराला सुळावर दिलं. देत असतात का सुळावर? मेलेल्या माणसाला सुळावर काय द्यायचं? डोकंच नाही, सुळावर दिलं. ही वारकरी जेवली, चौकातून जात असताना चौकात सुळ लावला, सुळाव दिलंय. आणि वारकरी रस्त्यानं चालली होती. त्या वारकऱ्यानं विचार केला, काय या नगरीचा राजा मूर्ख आहे, प्रेताला सुळाव दिलं, काय मूर्ख आहे राजा, काय मूर्ख. वारकरी म्हणत होते बुवा, म्हणत होते, तेवढ्या अवकाशात डोकं नसलेल्या कबीराचा कमाल नावाचा मुलगा बेबीला सूळ लावलाय आणि त्या 5 वारकऱ्याला पाहून हात जोडले. तर हात जोडले. हात. कबीर रस्ता दाखवत होते गावाच्या बाहेर. एका वारकऱ्यानं खांदा दाबला. संत कबीर जी, पोरग कोणाचे? नाही, मला काय माहित नाही म्हणले. आपल्याला काय माहिती, डोकंच नाही, त्याच्याकरता काय ओळखायला येईल? डोकं जर असतं तर गावातलं लेकरू असतं, मी ओळखलं असतं. लेकरू याच्यानं कळतंय शरीराहून, आपल्याला काय माहित नाही. खांदा दाबणारा अण्णा जगाचा बाप होता. विटेवरचा मालक होता कबीर. बाळ कोणाचे मला माहित नाही. खांदा दाबून जवळ घेतलं, हृदयाशी घेतलं, मानावर मान टाकली, कानात एकच विचारलं, कबीर याच्यासाठी भजन केलंय? खोटं बोलता? चला वारकरी बाबा, गावाच्या बाहेर गेल्यावर सांगतो. सांगा ना, इथंच मुलगा माझा आहे. तुमच्या जेवणाची अवस्था नव्हती, याच्याकरता चोरी करायला गेलो, चोरी पकडली. समाजात नाव जाऊ नये याच्याकरता डोकं त्यानंच कापायला लावलं. मुलगा जिवंत केला असेल, हा भाग सोडून द्या. महाराज, विटेवरच्या मालकाला आपलंसं करून कापलेलं डोकं असताना पुन्हा चेतन करण्याची क्षमता ज्याच्यात त्याला कबीर म्हणतात. बाकी सगळ्या वैराग्याचे टोक सापडतील, पण या काही ठराविक लोकांचं वैराग्याचं टोक सापडत नाही. त्याच्यापैकी कबीर एक आहेत. ही व्याप्ती ज्यांच्याकडे, म्हणून काळेबा पहिल्या कडव्यात म्हणतात, काय बानो आता न पुरे ही वाणी